काहींना असल्याचे खुपते काहींना नसल्याचे खुपते कोणाला उरले तर खुपते कोणाला पुरले तर खुपते काहींना पिळले तर खुपते काहींना गिळले तर खुपते कुणाची जळली तर खुपते कुणाचे कळले तर खुपते काहींना गाणेही खुपते खिशातील नाणेही खुपते कधी हे दिसले तर खुपते कधी ते फसले तर खुपते मनी सलते ते न लपते जरा खुपते तिथे गुपते 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 कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. एखाद्या चांगल्या कलाकृतीला आपण आपापल्या परीने कायमच दाद देत असतो, परंतु महाराष्ट्रामध्ये काही काळापूर्वी एक असा चित्रपट रिलीज झाला जो पाहून आल्यानंतर एका सिनियर अभिनेत्या दिग्दर्शकानं फार छान दाद दिली. त्याने आपल्या जवळच्या मित्राला फोन करून सांगितलं की मित्रा, हा चित्रपट जरूर बघ, मग तुला कळेल की चांगली स्क्रिप्ट आणि चांगला दिग्दर्शक असेल तर एखाद्या सामान्य अभिनेत्याकडूनच काय, तर एखाद्या बैलाकडून किंवा वळूकडून सुद्धा चांगलं काम काढून घेता येऊ शकतं. हा चित्रपट होता वळू आणि त्याचे लेखक आणि दिग्दर्शक ज्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं ते आज आपले पाहुणे म्हणून इथे येणार आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांचं. वेलकम हो राया, वेलकम दोन्ही कुलकर्णी राया, वेलकम. धन्यवाद. धन्यवाद. उमेश आणि गिरीश, देऊळ, विहीर इतके मोठे मोठे असे छान छान चित्रपट दिलेले आहेत. उमेश बद्दल मला आज सगळ्यांनी सांगितलेलं आहे की गिरीश तो बात बहुत करेगा, उमेशला जर का बोलून दाखवलं तर मला एक्स्ट्रा बक्षीस मिळणार आहे झी मराठीकडनं. काय न बोलण्याचं कारण का, म्हणजे खरोखरच असं लहानपणापासून अबोलच आहेस का, अशी जशी जशी माणसं जास्त विद्वान होत जातात तशी अंतर्मुख होत जातात म्हणतात, त्यातला काय भानगड आहे? हा विनोद होता ना. अबोल अजिबातच नाहीये, पण बहुतेक वेळेला पाहायला जास्त आवडतं. आय एम मोर ऑफ अ लिस्नर. मला ज्या ज्या गोष्टी आजूबाजूला चालू असतात आणि माणसं ज्या पद्धतीने बोलतात ती नक्की त्यातले न्यूअन्सेस पाहत राहायला आवडतं. आणि त्यामुळे बोलून काहीतरी हे करण्यापेक्षा ते पाहण्यामध्ये जास्त आनंद वाटतो. आणि आमच्या अशा प्रायव्हेट मैफिलींमध्ये जर तू आलास तर मी किती बोलतो आणि कोणाला बोलू देत नाही हे तुला कळेल. पण त्यासाठी तुला आमच्या पत्ते आम्ही रात्री खेळतो त्याच्या कार्यक्रमात यायला लागेल. हे खरं आहे का गिरीश? म्हणजे हो हो खरं आहे. फार उमेशचा एक सेन्स ऑफ ह्युमर त्याचा वेगळा आहे. आणि तो असं थोडासा ऍबसेंट माइंडेड प्रोफेसर असतात ना, ते ती टर्मिनॉलॉजी आहे, तसं तो ऍबसेंट माइंडेड वाटतो वरकरणी आणि अचानक एकदम तुमचं मर्मच पकडून काहीतरी कॉमेंट करतो. आणि तेव्हा तुम्ही फार रॉंग फूट कॅच केले जाता आणि ती फार मजा येते. त्यामुळे तसं काही नाही, पण ते असंच आहे ना की मौनम सर्वार्थ साधनम तशातली गत आहे ती, की बऱ्याच ठिकाणी मौनानी कार्यभाग साधता येतो उत्तम पद्धतीने. त्यामुळे तसं ते आहे की म्हणजे इतकं आहे त्याचं मौन की तो टेक झाल्यानंतर बरेच कलाकार पण याला सहमत असतील त्याच्याबरोबर काम केलेले, की टेक म्हणजे जीव तोडून तुम्ही काम करा काहीतरी. मग नॉर्मली तुम्हाला अपेक्षा असते की डिरेक्टर ते सोडा ओके म्हणेल, गेला बाजार ओके म्हणेल, काहीच म्हणत नाही उमेश.
काहीही म्हणत नाही. नॉट ओके, नॉट ओके असेल तर तो तोंडच वाकडं करतो, म्हणजे चेहराच त्याचा एकदम असा घाण होऊन जातो. तर तुम्हाला कुठे आता जमीन फाटून मला पोटात घेईल तर बरं असं होतं. पण अदरवाईज तुम्हाला तुमचं अंतर्यामी कळतं ना की बा हे जमून गेलं बरं का, आता मी चांगला शॉट दिला. छे, त्याला काही उत्तर देत नाही किंवा काही क्या बात है वगैरे तर सोडाच, असं नुसतं चांगला झाला वगैरे पण नाही म्हणत. तो डायरेक्ट डीओपीशी बोलायला लागतो की हा मग पुढचं आता तिकडे आहे ना, तिथून. आणि मी आर्टिस्ट बघत राहणार ना, अहो पण एक्सक्यूज मी, माझं सगळे एकमेकांना विचारायला लागतात काय झालं, बरोबर आहे का, हे पुन्हा करायचंय का. एडीजना विचारतात, एडीज म्हणतात नाही मलाही काही माहित नाही. काय बऱ्याच वेळेला कलाकारांना ओके वगैरे म्हणण्याची गरज नसते, त्यांना वाटतच असतं की आपण बेस्ट केलेलं आहे आणि हे ग्रेट आहे. त्यामुळे हा कुलकर्णी टू कुलकर्णी होता का? तिथल्या तिथे टोमणा आहे आता म्हणजे. पण ह्याच्या लहानपणीचे किस्से तुला भरपूर माहिती असतील. तुम्ही चुलत भाऊ असं काहीतरी का तुमचं? हो, म्हणजे आम्ही त्या स्थळानुरूप ठरवतो की मावस भाऊ आहे का, चुलत आहे का, आत्या आहे का, काय असं ठरवतो. जे लोक म्हणतील ते आम्ही हो म्हणतो. कारण तसं वस्तुतः काही नातं असं नाही, पण काय आहे पुण्यातले 2 कुलकर्णी, त्यांचं कुठून तरी काहीतरी नातं निघतंच. तसं आमचंही एक दूरस्थ नातं आहे, पण ते काही खरं नाही. आम्ही मित्रच एकत्र जास्ती म्हणायला पाहिजे. कधीपासूनची मैत्री? किती 17-18 वर्ष झाले काय. उमेश 10वीत होता त्यावेळेला. असं स्वप्न वाटलं होतं का की एक दिवस आपले एवढे चित्रपट येतील, इतका आपण हिट होऊ किंवा? अजिबात नाही हो, अजिबातच नाही. म्हणजे आम्ही भरतनाट्य मंदिर ही जी एक इतिहास प्रसिद्ध संस्था आहे पुण्यातली, तिथल्या नाट्य प्रशिक्षण वर्गाला आम्ही दोघांनी, मी सचिन कुंडलकर ख्यातनाम दिग्दर्शक आणि आदरणीय उमेश कुलकर्णी, आम्ही 3 जण तिथे त्या कोर्सला आम्ही काय म्हणतात त्याला, विद्यार्थी म्हणून शरीक झालो. आणि असे आम्ही तिथे जायचो. पण एक होतं की आम्ही तुलनेनं सगळ्यात कनिष्ठ असल्यामुळे वयानी आणि अनुभवानी सगळ्यांनीच, त्यामुळे आम्हाला काय नाकारलं जायचं. म्हणजे जे काही नाटकं, त्या वर्गाची नाटकं बसवली किंवा काय झालं त्याच्यामध्ये काय फार आम्हाला घ्यायचे नाहीत लोक. म्हणून मग आम्ही एक संस्थाच काढली आमची स्वतःची, आंतरिक या नावानी, आम्ही 3 जणांनी. आणि आम्ही आमचं पहिलं एकांकिका स्वतःची चालू केली. तर तिथे पहिल्यांदा आम्ही एकमेकांना भेटलो. आणि मग धमाल, आम्ही जे पहिलं एक नाटक केलं होतं त्याची चर्चा त्या नाटकापेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये अत्यंत आनंदित सुंदर अशा भरपूर मुली होत्या. तर ते लोकांना, म्हणजे नाटक संपलं आणि लोक हेच विचारत आली बाजूला घेऊन की आता नाटक कसं झालं हे सांगतील अशी अपेक्षा. ही कोण रे, ही कोण? नाही, एवढ्या गिऱ्या मुली कुठनं आणल्या, नाटकामध्ये एवढ्या पोरी कुठनं आणल्या वगैरे, असं लोकांची ती अवस्था होती. कारण प्रायोगिक नाटकात कोण काम करणार हो, बरोबर असं. आणि त्या इतक्या सुंदर. ते कुठनं आणल्या होत्या? पण त्या भरतनाट्य मंदिर मध्येच नृत्याचा क्लास चालत असे वरती, वरच्या मजल्यावर. अच्छा. तिथेच विनंती केली आम्ही त्यांना, त्या विद्यार्थिनींना, की असं आहे की आणायचे तुम्हालाही, त्याही शिकाऊच, त्यांनाही स्टेज हवंच होतं, तुम्हाला रेडीमेड स्टेज देतो, या आणि करा नृत्य. आणि तू आता जर का इतका भोळा साम दिसतोस तर त्यावेळेला ते त्याच्याहून जास्त दिसत असणार. म्हणजे त्यावेळेला परमावधी, इनोसन्सची परमावधी. ज्या वेळेला तुम्ही अशी सुरुवात तुमची झाली मध्येच हा FTI ला गेला. हो. आणि मग तुम्ही लोक नाही गेला किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का चला FTI ला जाऊ? किंवा नाही, मला तर शक्यच नव्हतं. मला घरची परिस्थिती विपरीत होती. अच्छा. नोकरी करणं फार गरजेचं होतं. मी नोकरी करायला लागलो होतो तेव्हा 18व्या वर्षी. अच्छा. गरजच होती ती, त्यामुळे ते बरं झालं, शिकावं नाही लागलं पुढे. पण हा गृहस्थ CA करत होता. बर. चार्टर्ड अकाउंटन्सीच त्याचं ते म्हणजे काहीतरी 4 परीक्षा असतात मला वाटतं, त्यातल्या 3 झाल्या होत्या. आणि ते उत्तम मार्कांनी पास वगैरे होत होता. तो अभ्यास कधी केला नाही पण तरी तो होत होता. चेहऱ्यावरनं चष्म्याच्या नंबरवरनं दिसतो. हो, एक्झॅक्टली. तो एक पाठी असं तो असं वाचायचा आदल्या दिवशी आणि तो परीक्षा द्यायचा. सांगायचं कारण म्हणजे एक दिवशी तो अचानक फिल्म इन्स्टिट्यूटची पण परीक्षा मध्येच कधीतरी देऊन आला की पास झाला. आणि अचानक घरी सांगितलं की आता मी CA सोडतोय आणि इन्स्टिट्यूटला जातोय. काय रिॲक्शन होती घरच्यांची त्यावेळेला? सुदैवाने माझ्या बाबांनी मला कधीच तू हे कर आणि ते करू नकोस असं कधीच सांगितलं नाही. आणि पहिल्यापासूनचे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तू घे आणि त्याची जबाबदारी पण घे असं एक पहिल्यापासून सांगत होते. त्यामुळे मला कुठलीही गोष्ट करायला कुठल्याच पद्धतीचा अडसर कधी नव्हता. आणि त्या अर्थाने मी खूपच सुदैवी समजतो स्वतःला की असं मला जे वाटेल त्या गोष्टी सगळ्या करता आल्या. फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये कशी मजा आली किंवा काय, हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? फिल्म इन्स्टिट्यूट ही एक म्हणजे ग्रेट जागा आहे भारतातली.
कारण ते स्वतंत्र एक बेट असल्यासारखं आहे. जरी फिल्म इन्स्टिट्यूट ही पुण्यामध्ये असली तरी सुद्धा एकदा तुम्ही त्या गेटमधून आत शिरलात की त्याचा कुठल्याच स्थलकालाशी त्या अर्थाचा संबंध उरत नाही, कारण ते एक स्वतंत्र राज्य असल्यासारखं आहे जिथे तुम्हाला जे पाहिजे ते करून बघता येतं. चित्रपटाच्या याच्यामध्ये तिथे अनेक भूतं आहेत, अशा आख्यायिका आहेत, तिथे अनेक घुबडं आहेत, तिथे अनेक प्रभात स्टुडिओच फिल्म इन्स्टिट्यूट झालेलं असल्यामुळे तिथे ज्यांनी प्रभात इन्स्टिट्यूट उघडली आणि तिथे अनेक काम करणारी, खूप तेव्हापासून काम करणारी अशी खूप ज्येष्ठ अशी मंडळी आहेत. म्हणजे लाईट बॉयज पासून ते तिथले जे झाडू हे करणारे आहेत, कार्पेंटर्स आहेत, त्या सगळ्यांच्या एनर्जीनी ती वास्तू अशी काहीतरी एक जिवंत झालेली आहे आणि त्याचं जिवंतपण हे फार वेगळ्या जातकुळीचं आहे. आणि त्यामुळे तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी 24 वर्षाचा असताना इन्स्टिट्यूटमध्ये गेलो आणि ती 3-3.5 वर्ष जी होती ती मला अचानक एक ठहराव मिळाला की नक्की जगणं म्हणजे काय आहे, नक्की आयुष्य काय आहे, मी नक्की कशा पद्धतीने आयुष्याकडे बघतो, मला चित्रपट जर करायचा आहे तर तो नक्की कुठल्या पद्धतीचा करायचा आहे, या सगळ्या गोष्टींसाठी एक वेळ मिळाला. आमची होळी खूप प्रसिद्ध आहे आणि आमच्या होळीला तिथे इन्स्टिट्यूटमध्ये एक स्विमिंग पूल आहे, एक जंगल आहे, अशा सगळ्या गोष्टी आतमध्येच आहेत. तर त्या होळीला तुम्हाला तुमचा चित्रपट नक्की दृश्यात्मकता त्याची जी आहे ती आमच्या इन्स्टिट्यूटच्या होळी मध्ये भांग प्यायल्यानंतर जे दिसतं त्याच्यातून ती सगळी दृश्यात्मकता. गिरीश, की आम्हाला तर ते विद्या बालन बरोबर तो अवॉर्ड घेतला तर आम्हाला खूप आवडलं. मला सुद्धा की काय म्हणजे विद्या बालन बरोबर अवॉर्ड म्हणजे फार म्हणजे बायकोला कितपट आवडलं. हो, खूप आवडलं. ती पण होती बरोबर. म्हणजे दिल्लीला बायको मुलगी असं 2 जणी होत्या. माझं सगळं अख्खं खानदानच होतं. म्हणजे मग त्यावेळेला मात्र उमेश बद्दल कडे बघून तुला वाईट नाही वाटत मित्र म्हणून की आता ह्याचं काय होणार, कधी होणार, असं नाही वाटत का? वाईट नाही वाटत खरं तर, कारण काय होतं की बऱ्याच वेळा वाटतं ऍक्च्युली. तुला लोक विचारत नाहीत की आता किती वर्ष गिरीश बरोबरच फेस्टिवलला जाणार म्हणून? जोडी म्हटल्यानंतर उमेश आपल्या बरोबर आणि त्यांच्या बरोबर गिरीश, असंच किती वर्ष होणार? म्हणजे असं विचारतात, पण आम्ही एकामागून एक अक्षरशः 3ही चित्रपट केले आणि ते पूर्ण करताना तुमचं आयुष्य बंदच होऊन जातं आणि चित्रपट हे पूर्ण आयुष्य तयार होतं. पण गिरीश, तर हा जो प्रवास आहे की सामान्य माणूस त्यातनं एक अभिनेता, स्ट्रगलिंग अभिनेता, त्याबरोबर आपली पत्नी, मुलगी म्हणलास, तर यांना आता सेलिब्रिटी गिरीश, द गिरीश कुलकर्णी, तर हे कसा फरक, कसा त्यांना ते कसे रिॲक्ट करतात ह्या गोष्टीला? नाही म्हणजे मला असं वाटतं की रादर मला ग्राउंडेड ठेवण्यामध्ये त्यांचं फार हात आहे. म्हणजे माझ्या सगळ्या यशात त्यांचा खूप वाटा आहेच आहे, नो डाऊट. पण माझं लग्नच मुळात लव्ह मॅरेज झालं आणि ते माझी बायको नाटकात पुरुषोत्तम मध्ये पारितोषिक मिळवलेली अशी अत्यंत आणि माझ्यापेक्षा खूप हुशार, म्हणजे अकॅडमिकली ऑल्सो, ती डॉक्टर आहे, आयुर्वेदिक, उत्तम प्रॅक्टिस करते स्वतःची, आता पुढचं शिक्षण घेते वगैरे, असं ती अष्टावधानी आहे. बरोबर. त्यामुळे त्या दोघींना प्लीज करणं, त्यांना त्यांचं कौतुक मिळवणं किंवा वाहवा मिळवणं ही फार दुरापास्त गोष्ट आहे. मी त्या फंदात पडत बसत नाही. मी आपलं काम करतो प्रामाणिकपणे. आणि मग काय, कारण मला माझी मुलगी तर फारच म्हणजे ते ठीक होतं, पण ते हे काही मला आवडलं नाही असं अगदी. अच्छा, अशी का तिला सलमान खान आवडतो? म्हणजे नाही, तिला बाकी अवांतर खूप काय काय गोष्टी आवडतात, पण म्हणजे बाबाचं असं इतकं काय अवास्तव कौतुक करायची गरज नाही असं तिला काय. हा, तिला नॅशनल अवॉर्ड मिळालं ह्याची बातमी तिने मला सांगितली होती आणि तेव्हा ती अशी अरे कोणाचा तरी फोन आहे, तिने माझा फोन घेतला. मी तिच्या शाळेत तिला आणायला गेलो होतो आणि तिच्या मैत्रिणीच्या एका वडिलांबरोबर बोलत होतो, आपला 2 बाप टाइप्स. ते फोन, अरे बाबू तुला काहीतरी नॅशनल अवॉर्ड वगैरे मिळालंय, प्लीज फोन घे, असं तिने सांगितलं या पद्धतीने. तर सांगायचं कारण म्हणजे त्या फार ग्राउंडेड ठेवतात, खूप चांगला रिअलिस्टिक फीडबॅक देतात आणि सगळा माझा एनर्जीचा स्त्रोत जो काही आहे तो माझं घर आहे. पण तू स्वतः कसा रिॲक्ट करतोस या गोष्टीला की काल आपण कोणी नव्हतो आणि आज आपण सेलिब्रिटी झालेलो आहोत, किंवा फॅन्सचे कॉल्स किंवा फॅनची रिॲक्शन? अहो फार कानकोंडलं व्हायला होतं कधी कधी. म्हणजे एक मला किस्सा आठवतो. मी नागपूरला विमानाने पोहोचलो आणि माझ्या लगतच्या सीटवरती एक जोडपं बसलेलं होतं, हातामध्ये अगदीच नवजात अर्भक बाईंच्या, आणि ते कंटिन्युअस मला बघत होते. मला लक्षात आलं की यांनी ओळखलंय, तर मी असं काहीतरी लपावाल छपी केली आणि उतरता क्षणी ते आपण बॅगेज आणायला तिथे जाऊन उभे राहतो, म्हणलं आता तिथे उभं राहिलं की संपलं, म्हणून मी वॉशरूम कडे गेलो आणि तिथे जरा थोडा वेळ काढला आणि बाहेर येतो तो पूर्ण फॅमिली दारात उभी. अरे देवा, म्हणलं आता इथे एक फोटो, म्हणलं आता इथे काय, फार अवघड गोष्ट, इथे नको फोटो काढायला.
त्यामुळे जरा थोडं दूर जाऊ वगैरे. मग मैदानात गेलो मध्ये. श्रीमान जे होते त्यांनी सौंना शेजारी उभं केलं माझ्या. त्यांच्या हातात नवजात अर्भक आणि मी शेजारी आणि आता ते फोटो काढतात. अहो म्हणलं हे असं काय, असं नका करू. पण तरी त्यांनी काढला. ते म्हणले त्याला काय लास्ट आहे काढ ना वगैरे. काढला फोटो. मग आता ते झालं तिथे झालं की मग स्वतःचा पण काढला. म्हणलं हा हे बरं आहे. म्हणजे दोन्ही सांगतं रेफरन्स मला. तर अशा धमाल मजा व्हायला लागल्या. बरीच मंडळी पैसेच नाही घेत गोष्टींचे. तर हा जो फायदा पुण्यात हो काय सांगताय हो पुण्यात नाही काय पुण्यात गेल्या वर्षात ना गेल्या काही वर्षात बाहेरनं खूप माणसं येऊन राहतात. ती माणसं आहेत ती. अशा प्रकारच्या पुणेरी गप्पा त्यातून 2 कुलकर्णी तेही पुण्याचे असे इथे आलेले आहेत. सो त्यांचं खुपणं वेगळं असणार आहे. गिरीश तू इतकी वर्ष उमेश बरोबर आहे. उमेशची तुला खुपणारी गोष्ट कुठली की किती सांगायचं किती वेळ. उमेशने आणि थोडं बहिर्मुख व्हायची गरज आहे. ते मला जरा थोडंच खूपतं. उमेश काय करतो की त्याचं जे जाणून घेणं आहे समोरच्या माणसाला सुद्धा तर ते थोडस स्वतःला राखून ठेवून असं करतो असं मला वाटतं. मला असं वाटतं की आणि त्यांनी जास्ती मिसळावं, जास्ती लोकांपर्यंत जास्ती पोचावं असं वाटतं. पण त्याच्या दिग्दर्शक म्हणून खुपणाऱ्या गोष्टी हे मगाशी एक उल्लेख केला तो ओकेच म्हणत नाही. हा त्याच्यानंतर नटांना ब्रीफच नसतं. अच्छा ब्रीफ नसतं अशा अर्थाने की म्हणजे तो असं काही सांगायला जात नाही की असं कर तसं कर फलाणं ढेकणं असं काही नाही. ते त्याचं काय कारण आहे उमेश? सॉरी मी मध्ये कट करतो पण तर गिरीशला या गोष्टी सांगायलाच लागत नाहीत कारण त्यांनी स्क्रिप्ट त्याचं लिहिलेलं असतं. त्याला एक्झॅक्टली माहिती असतं की या प्रसंगामध्ये एक्झॅक्टली काय पद्धतीने करायचं आहे ते. आणि आपण काही सांगायला जावं तर त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे फायनली तो तेच करतो हेही आपल्याला माहिती असतं. तुझं खूप माझं खूप नंतर विचारणार आहे ना. आता मध्ये बोलायचं कारण नाही या गोष्टीबद्दल म्हणजे काय. पण ह्या व्यतिरिक्त त्याच्याबद्दल खुपणाऱ्या गोष्टी माझं झालं. अरे सॉरी हा ते राहिलं मध्ये इंटरप्शन होतं. बरं ठीक आहे ओके ओके ओके. तर तेच ना की आता नट म्हणून मी भले लेखक आहे हो भले लिहिलं बुवा पण त्याच्यानंतर एक मध्ये काळ लोटला. तुम्ही ते प्री प्रोडक्शन सो कॉल्ड केलं आणि मग त्याच्यानंतर आम्हाला तिथे बसवलं कॅमेऱ्याच्या पुढे. तर सांगा ना पण कॅमेऱ्याचा काय अँगल लावला तुम्ही वगैरे वॉट एव्हर तुमचं आहे ना ते दिग्दर्शन शक्य प्रांत. पण आम्हाला सांगा की काय करायचं कसं करायचं. बरं दुसरं असं की काही वेळा तंत्राच्याच आहारी जायचं म्हणजे कॅमेराला सोयीचं वाटेल अरे पण तिथे त्याचा मणका मोडेल ना तो कसा वळेल असा तिरपा म्हणजे अष्टावक्र म्हणून म्हणजे कसं काय त्रिभंगात त्यांनी ऍक्टिंग करायचं काय. म्हणजे एका कम्फर्ट शारीरिक कम्फर्ट हा आवश्यक आहेच ना. बरोबर. तर अशा काही गोष्टी अडचणीच्या तयार होतात मग. किंवा पहाटे 3-3 वाजेपर्यंत माझे शॉटच घेत नाही. सगळ्यांचं शूटिंग करत राहतो. मग गिरीश काय घरचाच आहे मग त्याचं निवांत मग त्याचं शेवटी स्टारी ट्रेंटर ना आता मला असं वाटतं हे नंतर सुरू झालं असेल 2 चित्रपटाच्या नंतर. कसले स्टार इन काय काही टँट्रम तिथे मी काय सगळी बाकीची कामं करत असतो की उमेश सर कुठे आहेत ते शोधायला गिरीश सर जाणार वगैरे असं सगळं करत असतो बाकीची कामं मी. त्यांना जेवायला घेऊन जाणे सरांना. आता झालं का तुझं पण अजून काय व्हायचं म्हणजे पुढे त्यात जाऊ मध्ये मध्ये मला आठवेल मध्ये मध्ये. बरं ठीक आहे आता साऊंड. हा मग आता सुरू करू शकतो सुमेश तू ह्याच्याबद्दलचं खुपणं गिरीश बद्दल खुपणाऱ्या गोष्टी. तू बघा जायचं आपल्याला. जसं गिरीशचं हे ना की मी अंतर्मुख आहे जास्त तर तो खूप जास्त बहिर्मुख आहे आणि त्यामुळे मला काही बोलायला स्पेसच मिळत नाही मध्ये कुठेतरी. कारण एकदा फोन आले की गिरीश तासनतास फोनवर बोलत राहतो आणि ऑब्जेक्शन गिरीशला काही काही गोष्टी स्वतःच्या माझ्याच आहेत असं वाटायला लागतं. असं मला वाटतंय. तर त्यामुळे असं ती जी एक स्पेस आपल्याला काहीतरी बोलायला लागते की आणि आता सध्या त्यांनी एक नवीन फोन घेतलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती तो हे खेळत असतो आपलं चेस. आणि त्यामुळे आपण काही बोललो तरी तो चेसच खेळत असतो आणि त्यामुळे आपण आता बोलायचं आहे नाही बोलायचं आहे असं काही आपल्याला कळत नाही. आमचं एक ऑफिस आहे कर्वेनगरमध्ये पुणे 52 आमचा नवीन जो सिनेमा येतोय ना त्याच्या पत्त्याच्याच इथे आमचं ऑफिस आहे आणि ते त्या ऑफिसमध्ये कधी गेलं की गिरीश आपल्या फोनवरती काहीतरी करत बसलेला असतो. त्यामुळे कुठल्याही पॉइंटला असं काहीतरी मध्ये बोलणं हेच शक्य नसतं कारण तंद्री भंग होते. काहीतरी लेखकाच्या मनामध्ये विचार चाललेला असतो त्याचं शूटिंग चाललेलं असतं असं एक ऑरा तो तयार करतो आणि त्यामुळे तो डिस्टर्ब करायला नको वाटतं. तुझं संपलं खुपणं एवढंच का अजून आहे? नाही मला गिरीश खूप जास्त बोलत असल्यामुळे मी असं एक म्हणलंच आहे की जे
ऍक्च्युली त्याच्याबद्दलचं आहे, तो ते जे खुपणं म्हणून सांगेल ते खरं तर त्याच्याविषयीची हे आहे, त्यामुळे तो जितकं बोलेल ते मला चांगलंच आहे, सोयीचंच आहे. विहीर हा दिग्दर्शक म्हणून तुझा खास असलेला चित्रपट, त्याला जेवढं देऊळला यश मिळालं किंवा वळूला जेवढं यश मिळालं तेवढं विहीरला मिळालं नाही. मला असं वाटत नाही की विहीरला यश मिळालं नाही, कारण प्रत्येक चित्रपट जेव्हा संपतो ना आणि म्हणजे तो आपली तो चित्रपट तयार करण्याची प्रोसेस जेव्हा संपते तेव्हा ते जे काही यश मला जे वाटतं ते मिळालेलंच असतं. व्यावसायिक यश त्याला मिळालं नसलं तरी सुद्धा तो खूप लिमिटेड एकतर रिलीज केला गेला, त्याची वेगवेगळी कारणं पण आहेत. आणि दुसरं म्हणजे तो बर्लिन सारख्या किंवा अनेक देशातल्या जवळजवळ 40-50 फेस्टिवल्स मध्ये तो दाखवला गेला. फेस्टिवलमध्ये दाखवणं हे सुद्धा मला यश वाटत नाही बाय द वे. पण जेव्हा अनेक तरुण मंडळी भेटतात आणि ते म्हणतात की तुमचा विहीर चित्रपट पाहून मला 4-5 दिवस झोप आली नाही, ते मला असं वाटतं की ते मला पुरेसं आहे. आणि त्या अर्थाने यशापयशाचे जर त्याचा विचार आधी करून चित्रपट बनवायला लागलो तर मग जे आपल्याला स्वतःला बनवायचं आहे ते कधीच बनवता येणार नाही. बर, मराठी चित्रपटांकडे येताना मराठी चित्रपटांबाबतीत खुपणारी तुला कुठली गोष्ट खुपते? आत्ताच्या गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीचे मराठी चित्रपट बनत आहेत ते खूप पॉझिटिव्ह चित्र आहे असं मला वाटतं. पण इतके पैसे घालून तुम्ही एखादी कलाकृती तयार करतात, त्याचं जे बजेट आहे ना ते बऱ्याच गोष्टींना तुम्हाला काही वेळेला हे असंच करायला पाहिजे किंवा या पद्धतीचे कलाकार घ्यायला पाहिजेत किंवा मग याच्यामध्ये एखादं गाणं असायला पाहिजे, या पद्धतीची अनेक बंधनं ही अत्यंत अनसेड पद्धतीने, म्हणजे तुम्हाला कळत नाही की ती प्रेशर्स तुमच्यावरती आहेत का असं, तर अशी काही प्रेशर्स सगळी दिसतात. आणि त्यामुळे जरी चित्रपट वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे बनत असले तरी त्याचाही एक पद्धतीचा साचा तयार होतो आहे का अशी एक भीती वाटते. आणि ते सोडून अजून काहीतरी डेमोक्रेटायझेशन व्हायला पाहिजे, अजून काहीतरी जे आपल्या जगण्याचे अनुभव आहेत ते पूर्णपणाने त्या चित्रपटांमध्ये आपल्याला उतरवता आले पाहिजेत असं वाटतं, जे तितक्या अंशी आता होत आहे असं वाटत नाही. आजच्या तारखेला देखील उमेश म्हणतोय तो धागा पकडला तर मराठीमधले जे स्टार्स आहेत हे शेवटी विनोदी वीर जे आहेत तेच मराठीतले स्टार्स आहेत, किंवा आपला इतिहास सुद्धा तसाच आहे साधारणपणे. दादा कोंडकेंपासून लक्ष्मीकांत बेर्डेंपासून ते आत्ताच्या भरत जाधव, मकरंद अनासपुरे पर्यंत, की हेच लोक मराठीमध्ये कायम त्यांनी रूल केलेले असं म्हणता येईल. हे कुठेतरी वाईट वाटतं का? मला वाटतं, वाटतं मला वाईट. नाही, अर्थातच वाईट वाटतं अशासाठी जे कोण सगळे आपले हे सुपरस्टार आहेत त्यांची सुद्धा जी इतर ताकद आहे, इतर भूमिका करण्याची, ती कधी पाहताच येत नाही. आणि दुर्दैवाने आपण त्यांना अडकवून टाकतो एका ठराविक पद्धतीच्या पॉप्युलिस्ट साच्यामध्ये, आणि मग त्यामुळे त्यांना तेच करावं लागतं. कारण साहजिकच खर्चिक माध्यम आहे, सिनेमावर निर्मात्याचे पैसे लागले असतात आणि प्रत्येकाला एका यशाचा फॉर्म्युला गवसला एकदा की तोच पुन्हा पुन्हा वापरायचा असतो वगैरे, ही सगळी त्याची आहेच, म्हणजे सगळ्यांना ती कारणं माहिती आहेत. त्यामुळे ह्याचं खरंच वाईट वाटतं. देऊळमधनं ज्या प्रकारच्या भूमिका केल्यास त्यातनं तू अतिशय छान, किंवा मसालामधनं देखील तुझी भूमिका केलीस, त्या चित्रपटांना असं दिसतं की तुझ्यामध्ये तो कॉमेडीचा सुपर सेन्स आहे. तुमचा जो ग्रुप आहे त्या व्यतिरिक्त बाहेरचे प्रोड्युसर्स किंवा आजच्या तारखेला कॉमेडी चित्रपटांच्या लीड भूमिकेसाठी तुझं कन्सिडर करत नाहीत तुझं नाव, हे वाईट वाटतं का तुला कुठे? नाही, खूप मला बोलवणी खूप येतात, म्हणजे मध्ये स्क्रिप्ट वगैरे येतात खूप. मला समाव ते चांगलं पुरेसं लिखाण चांगलं केलेलं नसतं, वाटत नाही, आवडत नाही. मी अतिशय प्रामाणिक प्रयत्न करतो ते पाहण्याचा तसं. पण मग मी आता सतीश मनवर कडे काम केलं, सचिन कुंडलकर कडे काम केलं, किंवा मसाला हा संदेश कुलकर्णींनी दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे. आता निखिल महाजन हा एक नवीन मुलगा दिग्दर्शक जो ज्यांनी पुणे 52 दिग्दर्शित केलेला आहे. अनुराग कश्यपच्या बरोबर मी काम करतोय. तर वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर मी काम करतोय. पण येस, म्हणजे मराठी मधलं एक विनोदी नट म्हणून जे तू मगाशी म्हणलास तसं हिरो स्पर्धेमध्ये तुझं नाव नाहीये. संजय नार्वेकर, जाधव, मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर तुझं नाव नाहीये. नाही, कारण ते खूप काम करतात आणि त्यांची ते ज्या पद्धतीची ऊर्जा तिथे लावतात तेवढं मी नाही करू शकत. मी पुण्यात राहतो, मी अत्यंत नेमकं काम करतो. मला लिखाणामध्ये पण तेवढाच आनंद घ्यायचा आहे ना. ही मंडळी लिखाण नाही करत, ते निखळ अभिनेता म्हणून जातात. मला माझ्या एखाद्या पुढच्या संहितेला उमेशला जे हवं आहे किंवा उमेश ते दिग्दर्शन त्याला करावंसं वाटेल या तोडीचं मला काहीतरी मटेरियल गोळा करून काढायचं असतं. त्यासाठी मला जगायचं असतं मध्ये. मी जर जगलो नाही तर मला काय लिहिता येईल बोडकं, काहीच नाही करता येणार.
आम्हाला काही पत्रकार पण असं विचारतात की तुम्ही आता हे तुम्ही केलं वळू, विहीर, देऊळ, मसाला वगैरे, पण तुम्ही असं खरा सिनेमा कधी करणार? तुम्ही असं ऍक्च्युली सिनेमा कधी करणार आहे तुम्ही आता? मग आम्ही म्हणतो की अहो जे येतं तेच करणार ना, आम्हाला जेवढे येते ते. आता जेव्हा खरा सिनेमा येईल आम्हाला तेव्हा करू. पण सलमान खानचा बॉडीगार्ड किंवा धूम 2, धूम 3 असे बघून तुला वाटत नाही की आपण पण असं काहीतरी करावं असं नाही वाटत? असं वाटतं की तसे धूम 2, धूम 3 करणारी मंडळी आहेत आणि ते फार चांगल्या पद्धतीने ते करतायत. धूम 2, धूम 3 त्यांच्यापेक्षा चांगलं मी करू शकणार नाही. हे फार डिप्लोमॅटिक आणि पॉलिटिकली करेक्ट अशी रिॲक्शन आहे. आम्ही एका सलमान खानच्या सिनेमाला गेलो होतो आणि तुला खोटं वाटेल की ह्याच्या शेजारी बसण्याची लाज वाटेल की एम्बरेस व्हावं माणसानी, इतक्या जोरात हा घोरत होता. सिनेमांमध्ये घोरतो आणि मग त्यांनी फार अडचणीचे होते. म्हणजे त्याला ते पटतच नाही खरं सांगायचं तर. खरं म्हणजे बऱ्याच अनेक ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा जे विनोदी म्हणून जे काही घडत असतं त्यावेळेला नाटकांमध्ये किंवा काही काही वेळेला चित्रपटांमध्ये असं गेलं की सगळेजण हसत असतात आणि कणभरही म्हणजे असं पण होत नसतं मला. तर माझं काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मला वाटायला लागलंय आता. कारण नक्की विनोद म्हणजे काय, कशाला आपण विनोद म्हणतो आणि काय पद्धतीचा विनोद हा फक्त विनोद आहे, मला त्याच्याविषयीचे सिरियस प्रश्न गेले काही 2-3 वर्षामध्ये प्रॉब्लेम आहे का असं वाटायला लागतं. सगळे हसतात आणि आपण हसत नाही. खरं तर आता वेळ झाली ब्रेक घ्यायची, पण त्याआधी कॉटन किंग प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्तेच्या या दुसऱ्या सीझनची एक नवीन स्टाईल आहे म्हणा किंवा एक नवीन गोष्ट आम्ही करतो की तुमच्या इथे आलेल्या गेस्टच्या आवडीचं एखादं गाणं मी किंवा पावलो गाणार. गिरीश, तुझी काय फरमाईश? बुवांचं म्हणजे अभिषेकी बुवांचं कुठलंही गाणं मला इतकं आवडतं की ते तू गावस. रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी, रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी, उन्मादल्या सरींची, उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी, रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी. थँक्यू. उमेश, तुझी काय फरमाईश आहे? माझी फरमाईश, तुझी जर परवानगी असेल तर मी गिरीशलाच करू इच्छितो. कारण तो मी एवढा वाईट गायलो? नाही जरूर. गिरीश गातो, शिकतो आहे आणि तो खूप चांगलं गाणं म्हणतो. मला तर त्याचं गाणं ऐकायला खूप आवडतं आणि त्यामुळे नाही, मी गाणं शिकतो हे एवढ्यासाठी की तुम्हाला कळावं, आस्वाद चांगला घेता यावा यासाठी. काय ऐकणार? क्या बात आहे गिरीश. कशी तुझं समजावू सांग, कशी तुझं समजावू सांग, का भामिनी उगीच राग, कशी तुझं समजावू सांग, कशी तुझं समजावू सांग. हास्याहून मधुरुसवा हेमंती उष्ण हवा, हेमंती उष्ण हवा, संध्येचा साजनवा, संध्येचा साजनवा. हा का प्रणयानुराग, हा का प्रणयानुराग, कशी तुझं समजावू सांग, कशी तुझं समजावू सांग, कशी तुझं समजावू सांग. वाह, क्या बात है, क्या बात है. वाह 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 वाह, क्या म्युझिकल माहौल बना है भाई. वाह 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 वाह. गिरीश, तुझ्यापासून सुरुवात करतो. लोक म्हणतात की गिरीश पुणेकर असल्यामुळे त्याला वळू शोधायला एवढा वेळ लागला. दुसऱ्या कुठला आमचा कोल्हापूरचा असता मी धाडकन पकडला असता, झटकन दिशेने, राप दिशेने पकडला असता. काय म्हणणं आहे? नाही, बरोबर आहे. पुणेकर असल्यामुळे त्यातलं व्यंग दिसलं ना, की ते पकडणं ही एक त्याचा रिझल्टंट महत्वाचा नाही, ती प्रोसेस महत्वाची आहे. त्यामुळे वेळ घेऊन ती प्रोसेस उलगडून त्यातलं माणसाचं जगण्यातली वेदना, दुःख, उपहास,
विरोधाभास सगळं दाखवायचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित थोडासा वेळ गेला. उमेश, तुझ्याबद्दल पण लोकांचं पहिलं कोपणं असं आहे की तू फक्त गिरीश कुलकर्णी यांनाच हिरो घेऊन पिक्चर करतोस. म्हणजे उद्या जर का तुला सुपरमॅन पिक्चर करायला सांगितलं तरी देखील पॅन्ट वर चड्डी घालून दिसणार आम्हाला गिरीश कुलकर्णी. नाहीये तसं. मग काय? अहो मला उमेदवारी करावी लागते. 3-3 वेळा सांगावं. विहीर हा चित्रपटात कुठे मी हिरो आहे. मला एक दुय्यम भूमिका आहे काहीतरी. मला फार उमेदवारी करावी लागते. आरोप उमेशवर आहे. उमेशने उत्तर दिलं पाहिजे. खरं म्हणजे गिरीशनी चित्रपट लिहावा अशी माझी इच्छा असते आणि मग त्यामुळे पर्यायाने हळूहळू तो असं असं आहे ते. म्हणजे जर का मला हिरो म्हणून घेणार असेल तर चांगलं स्क्रिप्ट मिळेल, नाही तर नाही. असं नाही. एका गावाची गोष्ट आहे वळू आणि देऊळ ही, आणि ती जी विहीर ही कथा आहे ती त्या कुटुंबाची आणि त्यातल्या त्या 2 भावांची गोष्ट आहे. त्यामुळे एक हिरो आणि बाकी एक हिरो, एक हिरोईन, एक विलन, एक साईड विलन, एक साईड, अशी मांडणीच नाही आमच्या चित्रपटांची. आणि त्यामुळे हा एक प्रकारचा जो आरोप आहे तो परत एकदा आरोप करणाऱ्या मंडळींनी तपासून पाहावा असं एक अर्धवाची विनंती. मग तुझा काही हिरोइझम वरतीच विश्वास नाही की जगात हिरो असू शकत नाही, सगळी कॉमन माणसं असतात असं म्हणणं आहे का तुझं? मला हिरोइझम वरती विश्वास असण्यापेक्षा प्रत्येकच जण हिरो आहे असं मला वाटतं. वा. आणि त्या प्रत्येकामध्ये एक हिरो असण्याचं पोटेन्शियल आहे आणि ते कारण प्रत्येक माणूस युनिक आहे आणि त्याचा जो युनिकपणा जो आहे तोच त्याचं हिरो असण्याचं कारण आहे. खरी गोष्ट. तुझ्या खुपणाऱ्या गोष्टींच्या लिस्टमध्ये आम्हाला अनेक पत्र सदाशिव पेठेमधून आलेली आहेत. समस्त लेले, नेने, आपळे, आपटे परिवार असं म्हणतो की जर का कुलकर्ण्यांनी मिळूनच जर का देऊ सारखे चित्रपट केले तर कलियुगच आले असे म्हणावे लागेल. काय म्हणणे आहे? खरं म्हणजे कुलकर्ण्यांसारखे आमचं आडनाव आहे म्हणूनच खरं तर आम्ही हा चित्रपट करू शकतो एक प्रकारे. याचं कारण असं आहे की आम्हाला त्या अर्थाने आम्ही या चित्रपटामध्ये जे मांडण्याचा प्रयत्न केला आहे ते आमच्या जगतानाचं जो अनुभव आलेला आहे तो अनुभव थेटपणाने मांडण्याचा प्रयत्न केलाय. अनेक ठिकाणी या सगळ्या देवस्थानांमध्ये जाऊन अनेक विहीरच्या वेळेला ज्या अनेक गावांमध्ये प्रवास केला आणि माझं स्वतःचं जे गाव आहे कर्णवडी किंवा गिरीशचं जे गाव आहे त्याच्याशी आमचं एक अजूनही नातं आहे. आणि त्या सगळ्या ते प्रवास करत असताना त्या माणसांना भेटत असताना जे वाटलं ते आपण कुलकर्णी आहोत का शिंदे आहोत का अजून कोणतं आमचं आडनाव आहे असा कुठलाही विचार न करता थेटपणाने आणि प्रांजळपणाने जे वाटलं ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा आमच्या त्या अर्थाने आडनावाशी खरं तर संबंध जोडू नये. रिलीज झाला देऊळचा, ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास पण झाला होता ना तुला? म्हणजे हो. काय कॉन्ट्रोवर्सी झाली होती? काय नाही, लोकांनी असे सगळे फोन केले होते. कसा फोन होते उदाहरणार्थ? फार मजेशीर फोन होते. उमेश कुलकर्णींचा फोन त्या एका संस्थेने त्यांच्या वेबसाईटवर टाकला होता आणि सांगितलं होतं की यांना फोन करा आणि मारा साल्यांना, म्हणजे निंदा लालसी करा. मग त्याच्यात मजेशीर फोन आले. एक फार गंमतशीर फोन होता. जळगाव का कोणीकडनं तरी उत्तर महाराष्ट्रातनं आला होता आणि काय व्हायचं की सातत्याने फोन वाजत होता. त्यामुळे उमेश उत्तर देऊन देऊन कंटाळा आणि तो फार अशी मोजकी हा बर हो हो असं म्हणायचं आणि हे करायचं. मी मग वैतागून म्हटलं बघू दे इकडे आणि मी बोलतो. मग घेतला फोन. तर तो बोलत होता मनुष्य. हा हॅलो उमेश सर आहे का? मी म्हटलं हो बोलतोय. हा हा नाही का नाही ते देऊळ सिनेमाचा निषेध करायचा होता. तर मी म्हटलं हो का हरकत नाही एक दाबा. त्याला काय कळलं नाही. एक दाबा? अहो नाही ते देऊळ पिक्चर आहे ना, देऊळ पिक्चर त्याचा निषेध करायचा होता. तुम्ही म्हणलं हो बरोबर आहे, तुम्हाला निषेध करायचा असेल तर एक दाबा. होय का बर म्हणलं. आणि म्हणजे याच्यावरनं लक्षात काय येतं की त्या माणसाची मित्राची आमच्या चेष्टा करणं हा विषय नसून मुद्दा असा आहे की आकलनच नाही विषयाचं. उगाच कोणीतरी म्हणतो, टीव्हीवरचा एखादा पुढारी म्हणतो अथवा एखादा कोणीतरी शहाणा म्हणतो अथवा एखादा गिरीश कुलकर्णी उठून काहीतरी म्हणतो आणि आपण विश्वास ठेवतो. तर हे करण्याचं कारण नाही. अनुभूतीचं महत्व आपल्या परंपरेमध्ये इतकं आहे की प्रत्यक्ष अनुभूती घ्या आणि स्वतःच काहीतरी एक आकलन मांडा, मग त्याच्यावर आधारित काय म्हणायचं ते तुम्हाला म्हणा. तर हे न करता बहुसंख्य त्यामुळे या समाजाच्या अडाणीपणाचा भाबडेपणाचा फायदा घेतला जातो आणि तेच देऊळमध्ये पण तेच मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढच्या प्रश्नांकडे आपण जाणार आहोत, पण हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत ते मी विचारणार नाहीये. तुमच्या जवळच्या लोकांनी त्यांचं खुपणं मांडलेलं आहे. बघूया तुमच्यासाठी कोणी कोणी काय काय बाईट्स दिलेत.
उमेश विषयीचं मला खुपणं सगळ्यात जास्ती असं वाटतं आहे की त्याचं लग्न व्हायला हवं आहे. मी त्याला खूप चांगल्या चांगल्या मुली सुचवते आणि तो एकाही मुलीला होकार देत नाही हे मला इथे खूप खुपतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता लवकरात लवकर मी ज्या मुली सांगते छान छान त्यापैकी त्यांनी एक पसंत करावी आणि त्याचं लग्न व्हावं. गिरीश विषयीचं मला असं वाटतं की त्यांनी ना तो खूप खरा आहे पण या इंडस्ट्रीत राहण्यासाठी कधी कधी थोडासा खरेपणा त्याचा त्यांनी गार्ब करावा. ही खरं तर चांगली गोष्ट नाहीये मी त्याला सांगते ती पण त्यांनी त्याला कमी त्रास होईल असं मला वाटतं. गिरीश आणि उमेश विषयी एकच गोष्ट सांगायची आहे की त्यांची एक कॉमन प्रेयसी आहे वेळ नावाची. तर त्याच्याविषयीचं ज्यांचं नातं त्यांनी एकदा कायमचं नीट ठरवून टाकावं म्हणजे सगळीच सोय होऊ शकेल. ऑल द बेस्ट दोघांना. काय उत्तर द्याल? उत्तर काय देणार या अवघड प्रश्न आणि अवघड खुपणं असल्यामुळे. पण अमृताला कळकळीने असं वाटतं आहे की आता मी लवकर लग्न करावं तर मी तिच्या वाटण्याचा जरूर विचार करतो. आणि माझी खूप जवळची मैत्रीण आहे अमृता आणि संदेश दोघंही आणि त्यांना आमच्याबद्दल एक खूप आत्मीयतेने वाटतं आणि आम्हालाही त्यांच्याबद्दल खूप आत्मीयतेने वाटतं. तर ते हिचं जे म्हणणं आहे त्याचा मी नक्की विचार करतो. गिरीश तुझ्याबद्दल त्यांनी जे खूप सांगलं त्याबद्दल तू काय म्हणशील? खरंच थोडस कधी कधी पॉलिटिकली करेक्ट असं वागायला पाहिजे खरं. पण मी मगाशी म्हटलं तसं की ते उत्स्फूर्ततेचा गुण आहे, रोग असल्यासारखंच आहे ते. तर त्यामुळे ते जे वाटलं ते भसाक दिशेने बोलून टाकलं, विचार नाही केला, हे जास्ती होतं. आणि पण मी विचार करेन. बरं, आज उमेश आणि गिरीश इथे आलेले आहेत आणि ते दोघेही माझे खूप आवडते लोक आहेत. कारण त्यांनी आता जो मराठी सिनेमाचा जो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये स्वतःचं वेगळं काम करून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. आणि असे लोक ज्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा येते असे हे दोघं आहेत. या दोघांचं एकमेकांना पूरक असणं हे खूप मला आवडतं. पण काही गोष्टी खुपतात सुद्धा. त्याच्यापैकी एक गोष्ट अशी खुपते की गिरीश स्वतःसाठी चांगले रोल लिहितो आणि स्वतःच करतो. माझ्यासारख्या चांगल्या ऍक्टरला त्याच्यामुळे खुपतं आणि इथे दुखतं. तिथे गुप्ते काही करू शकत नाही कारण इथे दुखते. चांगल्या ऍक्टरला इथे दुखते. एखादा चांगला रोल पाहताना खरंच मला आनंद होण्याऐवजी मला पॉझिटिव्ह असूया वाटते. तशी पॉझिटिव्ह असूया मला गिरीश बद्दल वाटते कारण तो स्वतःचे रोल चांगले लिहू शकतो आणि अशी एक यंत्रणा उभी केलेली आहे त्याने की त्याने लिहिलेलं रोल तो आज करू शकतो आहे. आता मी कवी आहे म्हणून मी माझी प्रकाशन संस्था उघडून माझं पुस्तक छापण्यासारखं झालं. ते गंमत झाली, गंमत आहे ही. किशोर तर खूप म्हणजे त्याच्या कविताही आवडतात आणि तो माणूस म्हणून त्याचा जो सच्चेपणा आहे तो खूप जास्त आम्हाला दोघांनाही आवडतो आणि त्यामुळेच त्याच्याबरोबर काम करण्याची खूप इच्छा होती. आणि ती आम्ही त्याच्यासाठी म्हणून अक्षरशः गिरीशनी हे जे पात्र आहे महासंग्राम ते पात्र लिहिलं होतं आणि ते लिहिता क्षणी तो करेल असं मनाशी हे केलं होतं आणि त्यांनी खूप मोठ्या मनाने ते पात्र स्वीकारलं सुद्धा आणि ते केलं. तर भविष्य काळामध्ये नक्की मला त्याच्या बरोबर असण्यात खूप मजा येते आणि त्यामुळे त्याच्यासाठीच कॅरेक्टर नक्की आम्ही लिहू असं त्याला एक आम्ही आश्वासन देतो. गिरीश तुझ्याकडनं पण अपेक्षा आहेत. त्यांनी अपेक्षा केलेली म्हणजे आता त्याला मी काय करणार म्हणजे मला जर मीच तो लेखक असल्यामुळे एक काय फायदा होतोच. कलाकार या अभिनेता म्हणून फायदा मिळतो कारण तुम्हाला माहिती असतं कॅरेक्टर आणि त्यामुळे तुम्ही जास्ती काही चांगलं त्यात इनपुट देऊ शकता. तर सांगायचं कारण म्हणजे असं काही करत नाही. जे काही लिहितो ते प्रामाणिकपणे लिहितो. त्याच्यामध्ये आता मी ऍक्टर पण असल्यामुळे सुदैवानी दुर्दैवानी व्हॉटेवर मला एक त्यातलं काहीतरी माझ्या वाट्याला पण येतं. पुढचा वाईट बघूया. सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आता चांगलं काय काय सांगू उमेश, तुझ्यासारखा सिनेमावर प्रेम करणारा पॅशनेट दिग्दर्शक मी पाहिला नाहीये. तू मला इतका अप्रतिम रोल दिलास. आपल्या दोघांचं पहिलंच एकत्र काम पण फार सुंदर रोल दिलास तू मला. तुझ्यासारखा प्रेमळ मित्र शोधून सापडणं अवघड आहे. तुझ्यासारखा आपल्या मित्र परिवाराच्या मुलाबाळांवर प्रेम करणारा मित्र शोधून सापडणं अवघड आहे. तुझ्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात कारण तू फार तुझ्यामध्ये एक अतिशय गोड भोळेपणा आहे, भाबडेपणा आहे. तो फार विरळा असतो, माणसामध्ये शोधून सापडत नाही. कारण ज्या लेवलला तू आहेस त्या लेवलला माणसं साधारणपणे बनचुकी झालेली असतात.
कसं कोणाला कन्व्हिन्स करायचं हे त्यांना समजत असतं, पण तू तसा कोणाला पटवणारा मुलगा नाही आहेस. तू फार जेन्युइनली कुठल्याही प्रश्नामध्ये रस घेतोस आणि तो सोडवण्यामध्ये यशस्वीच होतोस. गिरीशबद्दल काय सांगावं? गिरीश, तुझ्याबरोबर मी गाभरीच्या पाऊसच्या सेटवर जितकी हसली आहे तितकी मी कधीच कुठे हसले नाहीये. त्या आठवणी हा माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. मला खुपण्याबद्दल गिरीशच्या आणि उमेशच्या बोलायचं असेल तर तीव्र संताप वगैरे येतोय. उमेश, तू सिगरेट कधी सोडणार आहेस? म्हणजे अशी धमकीच देते तुला की हँड्स अप, सिगरेट सोड. आणि गिरीश, तुला मला असं म्हणायचंय की तू आपल्याच सिनेमाच्या सेटवर वेळेवर यायला काय घेशील? आणि चुकून जरी सिनेमातल्या सेटवरच्या इतर मुलींकडे विशेष प्रेमाने पाहिलं गेलं तर माझा क्रोधाग्नी खूप भडकेल. त्यामुळे त्याला जसा घाबरतोस तसाच घाबरत राहा. वा, एकदम डेंजर वाईट आहे तिचा. म्हणजे उलट्या बाजूने जाऊया आपण. तू पहिले सांगे, इतर मुलींकडे जर का बघितलंस तर बरं, काय काय म्हणायचंय काय तिला नक्की? ते आता काय होतं की मीच लेखक असल्यामुळे ते प्रत्येकालाच काहीतरी जाणून घ्यायचं असतं, काहीतरी समजून घ्यायचं असतं. त्यामुळे प्रत्येकाबरोबर वेळ घालवावा लागतो. अच्छा अच्छा, असं होतं. आणि मग ते थोडा पॉझिटिव्हनेस होतो. आणि असं ते आहे, त्या पोटी ती म्हणते बरोबर आहे तिचं. सोनाली कुलकर्णी पॉझिटिव्ह होते. वा वा वा, क्या नसीब लिखा है. वा वा. नाही, खरंच नशीब आहे. पण कारण तिच्यासारखी, आणि मी सेटवर उशिरा जातो असं हे जरा थोडं क्वचित होतं कधी कधी. पण ते कारण अन्य जबाबदाऱ्या पण मी सांभाळत असतो. आणि ते फक्त नट म्हणून मला तेवढा विसावा मिळत नाही की फक्त नट म्हणूनच मी तिथे ते करीन, असं होत नाही. उमेश, तिचं म्हणजे जेव्हापासून तिला, कारण मी जेव्हा सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर यांना असिस्ट करायला लागलो दोघी चित्रपटाच्या वेळेला, मी क्लॅप देत असताना पासून त्यांनी मला पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे तो अर्थातच तिचा अधिकार आहे की मला असं सांगणं. आणि ते चुकीचं आहे मलाही एक प्रकारे माहिती आहे. आणि मी प्रयत्न करतो आहे ते कमी 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 करत आणत सोडण्याचा. त्यामुळे मी सोनालीला ती जे अगदी पोटतिडकीने म्हणते आहे त्याचा मी नक्की प्रयत्न करतो. आणि आता वेळ झालेली आहे ती पॅरेडी सॉंगची. जिथे असे उमेश तिथे दिसे गिरीश, जिथे असे उमेश तिथे दिसे गिरीश. कुलकर्ण्यांचे प्रेम आम्ही पाहतो आहे, कुलकर्ण्यांचे प्रेम आम्ही पाहतो आहे. जिथे असे उमेश तिथे दिसे गिरीश, जिथे असे उमेश तिथे दिसे गिरीश. वळू असे गिरीशसाठी देऊळही त्याचसाठी. मसालाही त्याच्या पोटी, मसालाही त्याच्या पोटी. गिरीशसाठी उमेशही, गिरीशसाठी उमेशही अडून राहे. कुलकर्ण्यांचे प्रेम आम्ही पाहतो आहे, कुलकर्ण्यांचे प्रेम आम्ही पाहतो आहे. जिथे असे उमेश तिथे दिसे गिरीश, जिथे असे उमेश तिथे दिसे गिरीश. व्हेरी गुड. पहिल्यांदा आपण करणार आहोत ते म्हणजे रॅपिड फायर. सुरुवात करूया आपण उमेश पासून. माणूस म्हणून आवडलेला स्टार, अमिताभ बच्चन का नाना पाटेकर? नाना पाटेकर. तुझ्या मते कोणता अभिनेता जास्त वर्सटाईल आहे? गिरीश कुलकर्णी का अतुल कुलकर्णी? गिरीश कुलकर्णी. शूटिंगला कोणी त्रास दिला? वळू मधला वळू का देऊळ मधली गाय? दोघांनी नाही दिला खरं तर. नाही. आवडता सिनेमा देऊळ का विहीर? विहीर. आवडता निर्माता अमिताभ बच्चन का अभिजित घोलप? अरे बापरे.
अभिजित गोलप. आणि आता गिरीश कुलकर्णी, तुमच्यासाठी 5 प्रश्न. कुणाबरोबर रोमॅन्टिक सीन करायला इझी गेलं, सई तावणकर का सोनाली कुलकर्णी? सोनाली कुलकर्णी. आवडता दिग्दर्शक उमेश कुलकर्णी का सचिन कुंडलकर? उमेश कुलकर्णी. आयशास. कोण जास्त सिंपल आहे, उमेश कुलकर्णी का गिरीश कुलकर्णी? सिम्पल. गिरीश कुलकर्णी. बर. कोणती अभिनेत्री आवडते, अमृता सुभाष का सोनाली कुलकर्णी? असं काय राव, त्याला काय अर्थ आहे? अवघड आहे. दिस इज टू रॅपिड फायर. नाही हे मी नाही उत्तर देऊ. अरे नाही द्यायला पाहिजे उत्तर. दोघी आवडतात मला. ठीक आहे. अमृता आणि सोनाली त्यांनी सोयीस्करित्या उत्तर द्यायचं टाळलेलं आहे. तुम्हाला दोघांना तो इक्वली घाबरतो हे स्पष्ट झालेलं आहे. आवडता अभिनेता मकरंद अनासपुरे का भरत जाधव? भरत जाधव. आणि आता वेळ झालेली ती फोन राऊंडची. उमेश पासून सुरुवात करूया. येस. माझ्या बहिणीची 2 छोटी मुलं आहेत. त्यांना मी नाव दिलेलं आहे हापूस आणि तोता. अरे वा. त्या हापूस आणि तोताला मी फोन लावतो. त्याचं हापूसचं वय हे 4.5 आहे आणि तोताचं वय हे 2.5 आहे. अरे वा वा वा. हा हॅलो हापूस. हा तोता आहे ना. हा तर तुम्ही दोघं आल्यापासून आमच्या घरी मला जे काही ऊर्जा मिळते आहे, ऊर्जा हा शब्द कळला नाही तर एनर्जी मिळते आहे, तो लवकर कळेल तुम्हाला. तर ती फार बहारदार आहे. मला चित्रपट तयार करत असताना इतक्या वेळेला इतकं लो होतं आणि इतकं काही हे खरं नाही असं वाटायला लागतं. आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला असं रात्री झोपलेलं पाहिलं की मला असं वाटतं की अरे हे हा इनोसन्स अजूनही जागा आहे. तर तुम्हाला जे काय करावं असं वाटेल आयुष्यामध्ये ते सगळं तुम्हाला करता येऊ. तुम्हाला सगळे जे नॉर्म्स आहेत चांगल्या वाईटाचे आणि करावं करू नये याचे, ते सगळे तोडण्याची शक्ती मिळो. आणि तुम्हाला जसं आयुष्य जगायचं आहे त्या पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य हा देश, हा समाज आणि हा घर, कुटुंब, ही संस्था तुम्हाला देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण तशा पद्धतीचं जगणं तुम्हाला मिळावं अशी माझी खूप मनापासूनची इच्छा आहे. हापूस आणि तोता, तुम्हाला दोघांना माझ्याकडनं पण त्याच सेम शुभेच्छा. आणि तुमचं दोघांचं नशीब आहे की तुम्हाला असा मामा मिळालेला आहे की तुम्ही एका ज्येष्ठ आणि मोठ्या अशा हू घातलेल्या फिल्म मेकरला जन्मताच मामा केलात. आणि आता गिरीश, तू कुणाला फोन लावतोस ते बघायचं. परमेश्वरा, हे फार अवघड आहे काम. मी माझ्या एका मैत्रिणीला फोन लावतो. आता नाहीतरी खूप खुपलंय लोकांना काय. तर त्या हॅलो नमस्कार. हा गिरीश कुलकर्णी बोलतोय. हो फार म्हणजे खरं तर खूपच फोन मी करतो असं माझ्यावर आरोप होतात. पण काय करता, सतत समाजामध्ये वावरत असल्यामुळे असं गपचूप फोन नाही करता येत तुला आणि बोलता येत नाही तुझ्याशी मनातलं. आणि आजकाल काय झालंय की बचकभर शब्द वापरले जातात पण मनातलं खरं तर पोचतं का नाही अशी शंका तयार झाली होते. म्हणजे त्यामुळे जेव्हा जेव्हा तू भेटतेस, जेव्हा जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हाही ते मनातलं खरं बोललं जातच असं नाही मला असं वाटतं. त्यामुळे ही आता मी अवधूत सरांनी दिलेली संधी वापरून हे तुझ्यापर्यंत पोहोचू इच्छितो की जे काही जगामध्ये वावरताना जे काही बरं वाईट आपल्या हातून घडत असतं त्याच्याबद्दल काही गोष्टी लोकांना खुपतात, काही लोकांना आपण दुखावतो, आपल्याला काही खुपतात, आपल्याला काही दुखावलं जातं. तर या सगळ्यामधनं कुठेतरी दूर अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन बसावं असं वाटतं. तेव्हा फक्त तू असावीस तिथे असं वाटतं. आणि त्याचबरोबरीने लोक जेव्हा भरभरून प्रेम करतात आणि छान पान खाऊ घालतात किंवा एखादा कोणीतरी ज्येष्ठ माणूस काहीतरी दूषणं देतो किंवा कमतरता दाखवतो तेव्हा जे खच्चीकरण होतं, पोटात गोळा उठतो, त्या सगळ्या भीत्यांसकट, त्या सगळ्या आनंदासकट तुझ्यापाशी येऊन मोकळं व्हावं असं वाटतं. तो माझा तू ऊर्जा स्रोत आहेस. अशी तू माझी मैत्रीण म्हणजे माझी बायको वृषाली, की जिनी तिच्या म्हणजे तू माझ्यासाठी खूप काय काय
सॅक्रिफाईस केलं आहेस तर ते काय आता टिपिकल होईल, क्लिशे होईल की बायका करतातच आणि ते करायलाच पाहिजे. पण डेफिनेटली माझं असं स्वप्न राहील की इतर कोणासाठी लिहो न लिहो, तुझ्यासाठी एखादी छान भूमिका माझ्या हातनं लिहून व्हावी आणि ती तू करावीस अशी माझी तुला प्रकट विनंती. आणि दॅट वुड बी माय अल्टिमेट काय अचिव्हमेंट असं मला वाटेल. आणि त्याचबरोबरीने माझ्या आयुष्यात असलेली सगळ्यात अप्रतिम भेट जी काय आपण दिलेली आहे, म्हणजे माझी मुलगी जी विद्वत्तेने मला केव्हाच डिफीट करते आहे सातत्याने आणि माझा इगो सतत काय खच्ची करत राहते आणि त्यामुळे मला जगायचं भान येतं. 4 लोकांमध्ये मी मानताठ करून वावरू शकतो. या सगळ्यासाठी, तुझ्या असण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. पण आज तुम्ही दोघं जण इकडे आलात, तुम्ही खूप छान गप्पा मारल्यात आणि तुम्हाला दोघांना बाय करायच्या आधी आमचे प्रायोजक कॉटन किंग यांच्यातर्फे आम्ही तुम्हाला एक छोटीशी सदिच्छा भेट देऊ इच्छितो. लोक हो, पुढच्याही वेळेला आपल्याकडे अशी नक्कीच काही लोक येणार आहेत. त्यासाठी तुमचा हा आवडता कार्यक्रम कायमच पाहत राहा. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. मेरे मर्द का मिजाज भारी, बात करके है लाया फेरारी, देखे है पूरा खोली मारा, आता थोड़ा तो भाव मला खाऊ दे, मला जाऊ दे, मला जाऊ दे, मुझे जाने दे, हाँ मला जाऊ दे. तू खूप भरभरून दिलंस मला, खूप प्रेम, खूप माया, खूप सांभाळून घेतलंस. माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुखाचे दिवस दाखवलेस आणि त्यासाठी आय वॉन्ट टू थँक यू. पण मी तुला खूप मिस करते.